सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी या चातुर्यकथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 4. मंदिराच्या मागे उभा असलेला तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून पुष्पाचा मामा होता. त्याने पुष्पा आणि विश्वाचं सगळं बोलणं ऐकलं होतं. त्यांच्या डोळ्यात राग धगधगत होता. म्हणजे इतकं सगळं झाल्यावरही ही मुलगी त्यालाच भेटते? तो दात ओठ खात तिथून निघून गेला. दुसरीकडे पुष्पा आणि विश्वास अजूनही एकामेकांसमोर उभे होते. विश्वासच्या डोळ्यात आनंद आणि भीती दोन्हीही होत्या. पुष्पा, तुला माहिती आहे ना, या प्रेमासाठी तुला खूप काही सहन करावं लागेल. पुष्पा हसली. तुझ्यासोबत असेन तर सगळं सहन करेन. पहिल्यांदाच विश्वासच्या चेहऱ्यावर मनापासून हास्य उमटलं. पण त्यांना कल्पना नव्हती, ही संकट अगदी जवळ उभं होतं. त्या संध्याकाळी मामा घरी पोचला. घरात वडील आणि आई बसले होते. मामाने रागाने सगळं सांगितलं. तुमची मुलगी अजूनही त्या विश्वासला भेटते. हे ऐकताच वडिलांचा संताप अनावर झाला. उद्या सकाळीच तिचं घराबाहेर पडणं बंद. आईच्या डोळ्यात अश्रू आले. पण कुणीही पुष्पाचं मन समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. दुसऱ्या दिवशी पुष्पा उठली तेव्हा घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. ती घाबरली. आई, दरवाजा का बंद केलाय? आईने हळू आवाजात उत्तर दिलं. मला माफ कर पोरी, पण तुझ्या वडिलांचा आदेश आहे. पुष्पाच्या डोळ्यात अश्रू आले. ती खिडकीतून बाहेर पाहत राहिली. संपूर्ण गाव दिसत होतं, पण विश्वास दिसत नव्हता. 2 दिवस गेले. ती घरातच बंद होती. विश्वासला काहीच समजत नव्हतं. तो रोज मंदिरात जायचा. वडाच्या झाडाखाली बसायचा, पण पुष्पा यायची नाही. त्याचं मन अस्वस्थ झालं. शेवटी त्याने गणूला तिच्या घरी पाठवलं. गणू परत आला तेव्हा त्याचा चेहरा गंभीर होता. विश्वास, काय झालं? पुष्पाला घरात बंद करून ठेवलंय. हे ऐकताच विश्वास हादरला. त्याच्या मनात हजारो विचार आले, पण तो काही करू शकत नव्हता. त्या रात्री गावात वादळी वारा सुरू झाला. आकाशात विजा चमकत होत्या. पुष्पा खिडकीजवळ बसली होती. तेवढ्यात तिला खिडकीबाहेर कोणीतरी दिसलं. ती घाबरली. पण पुढच्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. तो विश्वास होता.
पावसात पूर्ण भिजलेला. तो फक्त तिला पाहण्यासाठी आला होता. दोघे काही क्षण एकमेकाकडे पाहत राहिले. मग विश्वासने खिशातून ते छोटंसं फूल काढलं. तेच फूल जे त्याने जत्रेत तिच्यासाठी घेतलं होतं. त्याने खिडकीतून ते तिच्या हातात दिलं. पुष्पाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे माझ्यासाठी. विश्वासने मान हलवली. खूप दिवसापासून द्यायचं होतं. त्या क्षणी दोघांच्याही मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. ते प्रेम आता आणखी घट्ट झालं होतं. पण अचानक घराच्या अंगणात कोणीतरी ओरडलं, "कोण आहे तिकडे?" तो पुष्पाचा मामा होता. विश्वास दचकला. मामा हातात काठी घेऊन धावत आला. "थांब, आज तुला सोडणार नाही." विश्वास मागे सरकला. पण मामाने त्याच्यावर काठी उगारली. क्षणात गोंधळ उडाला. पुष्पा खिडकीतून रडत ओरडत होती, "मामा नका मारो." गावातील काही लोक धावत आले. त्यांनी दोघांना वेगळं केलं. विश्वासच्या कपाळातून रक्त वाहत होतं. पुष्पाचं हृदय तुटत होतं. मामा रागाने म्हणाला, "आजपासून जर तू माझ्या भाचीच्या जवळ दिसलास तर जिवंत सोडणार नाही." विश्वास शांतपणे उभा राहिला. त्याने रक्त पुसलं. आणि फक्त एकच वाक्य बोलला, "मी तिच्यावर प्रेम करतो, त्यामुळे तिचे वाईट कधीच होऊ देणार नाही." हे ऐकून गावातील काही लोक पहिल्यांदाच विचारात पडले. खरंच हा मुलगा वाईट आहे का, की आपणच त्याला चुकीचं समजत आलो आहोत? त्या रात्री पुष्पा खूप रडली. तर दुसरीकडे विश्वास जखमी अवस्थेत अंगणात बसला होता. तेवढ्यात त्याची आजी बाहेर आली. तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि अनेक वर्षांनी एक रहस्य उघड केलं. विश्वास, आता वेळ आली आहे त्या गुन्ह्यामागचं खरं सत्य सगळ्यांना सांगायचे. हे ऐकताच विश्वासच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. कारण त्या गुन्ह्यामागे दडलेलं रहस्य संपूर्ण गावाचे आयुष्य बदलू शकत होतं. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा सुंदर प्रेमकथा, भावनिक कथा आणि हृदयस्पर्शी कथा गोष्टीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.